विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन ह्या धड्यावर प्रश्न येऊ शकतो। वनवा ह्या आपत्तीचा प्रकार लिहून तो स्पष्ट करा। प्रकरणामध्ये अनेक आपत्ती आहेत, त्यापैकी मी उदाहरणासाठी वनवा ही आपत्ती घेतलेली आहे। वनवा म्हणजे काय? तर गावच्या ठिकाणी तुम्ही बघता असाल, उन्हाळ्यामध्ये गवत सुकलेलं असतं। सूर्याच्या उष्णतेमुळे हे गवत पेटत पेटत जातं आणि त्यालाच आपण वनवा असं म्हणतो। या वनव्यामध्ये अनेक झाडं, झोपड्या पेटत जातात, याला आपण वनवा असं म्हणतो। म्हणजे हा प्रकार कोणता आहे? तर हा प्रकार आहे नैसर्गिक प्रकार, तसंच जैविक। म्हणजे आपत्ती प्रकार तुम्ही नैसर्गिक आणि जैविक असं लिहिलं तर तुम्हाला अर्धा गुण मिळू शकतो। आता ह्या आपत्तीचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा। आपत्तीचा पहिला परिणाम आहे की गवत जळत जळत गेल्यामुळे आजूबाजूची झाडं, वनश्री नष्ट होते। निरनिराळे पक्षी, पशु यांचे अधिवास सुद्धा नष्ट होतात। वनव्यामुळे आग लागते आणि वातावरणाच्या तापमानामध्ये वाढ होते। विद्यार्थी मित्रांनो, आपत्तीचा प्रकार जर तुम्ही लिहिलात तर 1 गुण मिळेल, परिणाम लिहिले तर तुम्हाला 1 गुण मिळू शकतो। अशा प्रकारच्या सोपे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात। तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाच्या उदाहरणावरून तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं अचूकपणे लिहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये एक अन्न साखळी दिली जाते आणि ही अन्न साखळीवरून तुम्हाला प्रश्नाची उत्तरं विचारली जातात। उदाहरणार्थ, दिलेली अन्न साखळी स्पष्ट करा असा प्रश्न परीक्षेला 2 मार्कांसाठी येतो। ही पर्यावरणातली एक अन्न साखळी आहे। गवताला नाकतोडा खातो, नाकतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड खातो। पर्यावरणामध्ये अशा अनेक अन्न साखळ्या तुम्हाला दिसतात। गवत, गवत म्हणजे उत्पादक, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात अशा हिरव्या वनस्पती, म्हणजे गवत हे एक उत्पादक आहेत। गवताला नाकतोडा खातो, म्हणजे नाकतोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे, म्हणजे हा प्राथमिक भक्षक झाला। नाकतोड्याला बेडूक खातो, म्हणजे हा दुसऱ्या क्रमांकाचा भक्षक झाला, म्हणून याला द्वितीय भक्षक असं नाव आपण दिलेलं आहे। बेडकाला साप खातो, म्हणजे हा तिसरा भक्षक, म्हणजे तृतीय भक्षक। आणि सापाला गरुड खातो, म्हणजे हा सर्वोच्च भक्षक। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारच्या जर अन्न साखळ्या आल्या तर वनस्पतीपासून सुरू झाला असेल तर वनस्पतींना उत्पादक म्हणतात, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। गवताला समजा शाकाहारी प्राण्याने खाल्लं तर त्याला प्राथमिक भक्षक, म्हणजे शाकाहारी प्राणी हा प्राथमिक भक्षकच असतो। आणि त्याच्यानंतर जे प्राणी आहेत त्याला तुम्ही द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि शेवटच्याला तुम्ही सर्वोच्च भक्षक असं नाव देऊ शकता। अशा प्रकारची अन्न साखळी सोप्या गुणांसाठी तुम्हाला परीक्षेला येऊ शकते आणि तुम्हाला सोपे गुण या ठिकाणी मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला एकूण 3 शास्त्रीय कारण परीक्षेला येतात। त्यापैकी 2 शास्त्रीय कारण तुम्हाला लिहायची असतात, प्रत्येकी 2 गुण या ठिकाणी दिलेलं असतं। उजळणीसाठी, सरावासाठी आपण 1 शास्त्रीय कारण या ठिकाणी घेत आहोत।
तंतुमय पदार्थांना महत्वाचे पोषण द्रव्य मानले जाते. म्हणजे आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ का असावेत? आता तंतुमय पदार्थ म्हणजे काय? तर हिरव्या पालेभाज्या, गाजर, कोबी यासारखे पदार्थ. यासारखे पदार्थ म्हणजे तंतुमय पदार्थ तुमच्या पोषण द्रव्यामध्ये का मानलं जातं, असं शास्त्रीय कारण अनेक वेळेला परीक्षेला विचारलं जातं. तंतुमय पदार्थामुळे आपल्या शरीरात न पचलेले अन्न पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी, उत्सर्जित करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे न पचलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे, उत्सर्जित करणे, यासाठी तंतुमय पोषण द्रव्याची सर्वात जास्त गरज असते. हे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकल्यामुळे आपली पचन क्रिया सुधारते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, तंतुमय पदार्थ खाल्ल्यामुळे न पचलेले अन्न पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे यासाठी तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळतो. त्यामुळे आपली पचन क्रिया मध्ये सुधारणा होते असं लिहिलं तर आणखी 1 गुण मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये 2 गुण प्रत्येकी मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं शास्त्रीय कारण करतो आहोत. आपण व्यायाम करत असताना आपल्या मांसपेशी विनॉक्सी श्वसनाद्वारे श्वसन करतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण व्यायाम करत असतो, कसरत करत असतो, तेव्हा आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी कमी होत जाते. म्हणजे आपण लिहिणार, व्यायाम करत असताना ऑक्सिजनची पातळी कमी कमी होत जाते. आणि त्यावेळी आपल्या शरीरातल्या पेशी ऑक्सी श्वसन करण्याऐवजी विनॉक्सी श्वसन करतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, तुम्ही लक्षात ठेवलात की आपण व्यायाम करत असताना आपल्या शरीरातल्या ज्या मांसपेशी आहेत त्यामधील ऑक्सिजनची पातळी कमी कमी होत जाते. अशा वेळेला या मांसपेशी विनॉक्सी श्वसनाद्वारे श्वसन करायला सुरुवात करतात. म्हणून आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनॉक्सी श्वसनाद्वारे श्वसन करतात. अशा प्रकारे तुम्ही बुद्ध्याला 1 गुण असे तुम्हाला 2 गुण या ठिकाणी मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये ब मध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यामध्ये संकल्पचित्र पूर्ण करण्यासाठी येतं. अनेक संकल्पचित्र आहे. या संकल्पचित्राचा एक नमुना मी या ठिकाणी दिलेला आहे. सूक्ष्मजीवांचे उपयोग कोणते, असा प्रश्न परीक्षेला येतो. या संकल्पचित्राच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असतो. पहिला आहे तेल गळती. समुद्रामध्ये जेव्हा तेलाची गळती होते आणि तेल हे समुद्राच्या पाण्यावर पसरतं, अशा वेळेला सूक्ष्मजीवांद्वारे हे तेल समुद्राच्या पाण्यातून नाहीसं केलं जातं. अन्यथा काही जलचर प्राणी मरून काठावर येतात. अशा वेळेला तेल गळती झाली असेल तर सूक्ष्मजीवांचा वापर करून ते पाणी आपण स्वच्छ करू शकतो. सूक्ष्मजीवांचा दुसरा उपयोग कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सुद्धा होतो. तसंच बायोगॅस निर्मितीमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. कारण जे पदार्थ आपण बायोगॅस संयंत्रामध्ये टाकतो ते पदार्थ कुजवण्याचं काम सूक्ष्मजीव करतात. तसंच कंपोस्ट खत सुद्धा कुजवण्याच्याच प्रक्रियेतून तयार होतं. म्हणून सूक्ष्मजीवांचा उपयोग कंपोस्ट खत आणि बायोगॅस निर्मितीमध्ये होतो. जे पाणी आपण फेकून देतो त्याला आपण सांडपाणी असं म्हणतो.
आपल्या टॉयलेटमधलं स्नानगृहातलं जे पाणी असतं हे पाणी सांडपाणी असतं. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरण्यासाठी करण्यासाठी ह्या सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. याला आपण म्हणतो सांडपाणी व्यवस्थापन. अशा प्रकारे या ठिकाणी उपयोग केला जातो. तसंच तुम्ही आणखी उपयोग लिहू शकता. भूमिभरण. ज्या ठिकाणी सर्व कचरा एकत्र केला जातो अशा डम्पिंग ग्राउंडला आपण भूमिभरण असं म्हणतो. हे सर्व डोंगर कचऱ्याचे जमिनीवर ओतले जातात आणि त्यावर सूक्ष्मजीवचा फवारा मारला जातो. या सूक्ष्मजीवांचं काम असतं या कचऱ्याचं मातीमध्ये रूपांतर करणं. या भूमिभरण मध्ये सुद्धा या सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. प्रत्येकी अर्धा 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 असे 4 अर्धा गुण तुम्हाला 2 गुण परीक्षेला हमखास मिळू शकतात. अशा प्रकारच्या संकल्पचित्राची जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला मार्क अचूक मिळू शकतात.